श्री स्वामी समर्थ. माघ महिन्यातील कृष्ण पक्ष चतुर्दशीला महाशिवरात्री येत असते आणि हा अत्यंत खास दिवस असतो. याच दिवशी माता पार्वती व शिव यांचा विवाह झाला होता. महाशिवरात्री ही भगवान शिव आणि माता पार्वतीचा विवाह सोहळा म्हणून साजरी केली जाते. पंचांगानुसार 26 फेब्रुवारीला सकाळी 11:08 ही तिथी सुरू होईल आणि 27 फेब्रुवारीला सकाळी 8:54 ही तिथी समाप्ती होईल. त्यामुळे यंदा 2025 मध्ये 26 फेब्रुवारीला महाशिवरात्री आलेली आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी आपण शिवलिंगाची पूजा करत असतो. परंतु ही पूजा करताना शिवलिंगावरती आपण जल अर्पण करताना किंवा बेलपत्र अर्पण करताना कोणत्या चुका करू नयेत. त्याचप्रमाणे शिवलिंगावरती अभिषेक करण्याची आणि बेलपत्र अर्पण करण्याची शास्त्रशुद्ध पद्धत काय आहे ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याचप्रमाणे कोणत्या प्रकारचं बेलपत्र चुकूनही शिवपिंडीवरती अर्पण करू नये तर हे सुद्धा आपण पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा. महाशिवरात्रीच्या दिवशीच भगवान शंकर शिवलिंगाच्या रूपात प्रकट झाले, म्हणून या दिवशी खास करून शिवलिंगाची विशेष पूजा केली जाते. यामुळे माता पार्वती व भगवान शिवांचा आपल्याला आशीर्वाद प्राप्त होत असतो. प्रदोषकाळी भगवान शंकर हे शिवलिंगामध्ये विराजमान असतात. त्यामुळे या दिवशी प्रदोषकाळी पूजा करणे हे अत्यंत शुभ असते. तसं पाहायला गेलं तर शिवांची पूजा ही प्रदोषकाळी केली तर याची आपल्याला जास्त प्रकारे फायदे जे आहेत तर ते होत असतात. त्याचे आपल्याला अनंत पटीने पुण्य जे आहे तर ते मिळत असते. शिवलिंगावरती जरी आपण इतर वस्तू अर्पण नाही केल्या तरी सुद्धा एक तांब्याभर जल व एक बेलपत्र जरी अर्पण केले तरी सुद्धा शिव जे आहेत तर ते भक्तांवर प्रसन्न होत असतात. आणि जितक्या लवकर ते प्रसन्न होतात तितक्याच लवकर ते आपल्याकडून जर काही चूक झाली तर क्रोधित सुद्धा होतात. त्यामुळे जल अर्पण करण्याची आणि बेलपत्र अर्पण करण्याची शास्त्रशुद्ध पद्धत काय आहे तर हे आपण पाहणार आहोत. सर्वप्रथम आपण जेव्हा जल अर्पण करत असतो तर त्यावेळेला आपण मंदिरामध्ये जाऊन जर जल अर्पण करणार असू तर जल अर्पण करण्यापूर्वी शिवलिंगावरती अगोदर इतरांनी अर्पण केलेल्या ज्या वस्तू आहेत तर त्या आपल्याला आपल्या हाताने साफ करायच्या आहेत. म्हणजे काय तर शिवलिंग आपल्याला साफ करून घ्यायचं आहे. आपल्या हाताच्या तळव्याने आपण जेव्हा ते शिवलिंग साफ करतो तेव्हाच आपण आपल्या पापातून मुक्त होतो आणि पापातून मुक्त झाल्यावरच शिवलिंगावरती आपल्याला जल जे आहे तर ते अर्पण करायचं आहे. शिवलिंगाची जी जलाधारी आहे तर ती नेहमी उत्तर दिशेला असावी आणि जलाधारीच्या उजव्या बाजूला म्हणजे जेव्हा आपण जलाधारीकडे म्हणजे आपलं तोंड जेव्हा उत्तरेला असेल तर त्यावेळेला उजवी जी बाजू आहे तर त्या ठिकाणी विराजमान आहेत ते म्हणजे श्री गणेश. त्यानंतर डाव्या बाजूला विराजमान आहेत ते म्हणजे कार्तिकेय आणि जलाधारीचा मधला जो भाग आहे तर यामध्ये भगवान शंकरांची पुत्री अशोक सुंदरी विराजमान आहे आणि शिवलिंगाच्या खाली माता पार्वतीचे हस्तकमळ आहे. त्यामुळे आपण जेव्हा जल अर्पण करतो तर त्यावेळेला सर्वप्रथम श्री गणेशाच्या बाजूला आपल्याला ते अर्पण करायचं आहे. त्यानंतर डाव्या बाजूला म्हणजे ज्या ठिकाणी कार्तिकेय विराजमान आहेत त्या ठिकाणी आणि त्यानंतर अशोक सुंदरीचं स्थान म्हणजे जलाधारेच्या मधल्या भागावर आपल्याला ते अर्पण करायचं आहे. त्यानंतर लिंगाच्या खालच्या बाजूस म्हणजे ज्या ठिकाणी माता पार्वतीचं हस्तकमळ आहे त्या ठिकाणी जल अर्पण करायचं आहे आणि शेवटी आपल्याला शिवलिंगावरती हे जल अर्पण करायचं आहे आणि त्या शिवलिंगावरती एक जो तांब्या असतो तर त्यामध्ये आपल्याला शेवटी हे जल जे आहे तर ते अर्पण करायचं आहे. तर अशा प्रकारे योग्य पद्धतीने आपल्याला हे जल जे आहे तर ते शिवपिंडीवरती अर्पण करायचं आहे. आता जल अर्पण करताना आपण ते कोणत्या भांड्याने करावं तर आपण जल अर्पण करताना तांब्याचं भांडं वापरू शकतो किंवा चांदीचं वापरू शकतो, पितळेचं वापरू शकतो. परंतु आपण जेव्हा शिवपिंडीवरती दही, दूध, पंचामृत या गोष्टी अर्पण करतो यावेळेला मात्र तांब्याचं भांडं आपल्याला चुकूनही वापरायचं नाही. कारण जेव्हा तांबा या धातूचा दही, दूध किंवा पंचामृत याच्याशी संबंध येतो तर त्यातून एक विषारी पदार्थ तयार होतो आणि म्हणून आपल्याला काय करायचं आहे तर दही, दूध, पंचामृत अर्पण करताना तांब्याचं भांडं वापरायचं नाही, ही काळजी आपल्याला घ्यायची आहे. तर अशा प्रकारे थोडक्यात आपल्याला जेव्हा आपण शिवपिंडीवरती जल अर्पण करतो तर त्यावेळेला ते अर्पण करायचं आहे. आता आपण बेलपत्र जेव्हा अर्पण करतो तर ते कसे अर्पण करायचे आहे. जेव्हा महादेवांनी सृष्टीला वाचवण्यासाठी विष प्राशन केले तेव्हा त्यांच्या मस्तकात दाह निर्माण झाला आणि तेव्हा हे मस्तक शांत करण्यासाठी सर्व देवदेवतांनी गंगाजल आणि बेलपत्र हे महादेवांच्या मस्तकावर अर्पण केले.
तेव्हा महादेव शांत झाले आणि म्हणूनच शंकरांना बेलपत्र हे अतिशय प्रिय आहे. इतर जरी आपण काही केले नाही तरी सुद्धा या दिवशी एक बेलपत्र हे शिवपिंडीवरती अर्पण करायचेच आहे. बेलपत्र जे आहे तर त्याशिवाय शिवांची पूजा ही अपूर्ण मानली जाते. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे बेलाचं पान जे आहे तर ते जर आपल्याला मिळालं नाही तर मग काय करायचं, तर स्कंद पुराणानुसार इतरांनी वाहिलेलं बेलपत्र स्वच्छ करून पुन्हा ते आपण अर्पण करू शकतो. त्यामुळे अगोदर जी काही बेलपत्रे शिवपिंडीवरती अर्पण केलेली आहेत तर त्यातील आपण 1 किंवा 5 बेलपत्र घेऊ शकतो. ती स्वच्छ करायची आणि पुन्हा आपल्याला ती अर्पण करायची आहेत. बेलपत्र हे नेहमी पालथे अर्पण करावे. पानाचा देठ हा शिवलिंगाकडे आणि पानाचं टोक आपल्याकडे येईल अशा पद्धतीने बेलपत्र अर्पण केलं जातं. त्यामुळे याच प्रकारे आपल्याला बेलपत्र हे अर्पण करायचं आहे. जरी आपण घरी बेलपत्र अर्पण करणार असू किंवा शिवमंदिरामध्ये जाऊन जरी आपण बेलपत्र अर्पण करणार असू तरी सुद्धा याच पद्धतीने आपल्याला ते अर्पण करायचं आहे. त्याचप्रमाणे ज्या बेलपत्रामध्ये चक्र आणि वज्र आहे तर असे बेलपत्र अर्पण करू नये. तसेच तुटलेलं जर बेलपत्र असेल तर असं सुद्धा बेलपत्र शिवपिंडीवरती अर्पण करू नये. जरी आपल्याला मिळालं नाही तरी अगोदर सांगितल्याप्रमाणे इतरांनी अर्पण केलेलंच आपण पुन्हा वापरू शकतो. परंतु तुटलेलं किंवा बेलाची जी पाने आहेत तर त्यामध्ये 3 पाने एकत्र असतात आणि मग एकच पान आहे किंवा 2च पाने आहेत असं बेलपत्र चुकूनही अर्पण करायचं नाही किंवा ज्या पानाला देठ नाही असं बेलपत्र सुद्धा अर्पण करायचं नाही. देठासह आणि त्रिदली असलेलं अखंड असं बेलपत्रच आपल्याला अर्पण करायचं आहे. बेलपत्र तोडताना झाडाला नुकसान पोहोचणार नाही याची काळजी घेऊन आपल्याला एक एक बेलपत्र नीट तोडायचं आहे. म्हणजे जर बेलाचं झाड आपल्याकडे असेल तर आपल्याला ते व्यवस्थित बेलपत्र तोडायचं आहे. बेलाच्या झाडाची फांदी तोडायची नाही किंवा बेलपत्र तोडताना ते नखाने वगैरे तोडायचं नाही. तर व्यवस्थित त्या झाडाला अगोदर नमस्कार करायचा आहे आणि बेलपत्र तोडताना ओम नमः शिवाय म्हणत आपल्याला ते तोडायचं आहे. तर अशा प्रकारे बेलपत्र तोडताना सुद्धा काळजी घ्यायची आहे. बेलपत्र शिवलिंगावरती अर्पण करताना सुद्धा विशिष्ट प्रकारे आपल्याला ते अर्पण करायचं आहे आणि अगोदर सांगितल्याप्रमाणे तुटलेलं बेलपत्र किंवा ज्या बेलपत्रामध्ये चक्र आणि वज्र आहे असं बेलपत्र शिवपिंडीवरती चुकूनही अर्पण करू नये. बेलपत्र जे आहे तर ते जर आपण शिवांना अर्पण केले तर आपली कितीही कठीण इच्छा असेल तरी सुद्धा ती पूर्ण होत असते. परंतु हे अर्पण करताना जर आपल्याकडून काही चुका झाल्या तर मात्र आपल्याला त्या पूजेचे फळ मिळत नाही, उलट आपल्याला दुष्परिणामांचा सामना करावा लागतो. जल अर्पण करताना सुद्धा आपल्याला ते विशिष्ट प्रकारे करायचं आहे. जल आणि बेलपत्र हे महादेवांना शांत ठेवण्याचं काम करत असतात आणि जर आपल्याकडून हे अर्पण करताना काही चुका झाल्या, त्या योग्य पद्धतीने जर अर्पण केलं गेलं नाही तर मात्र महादेव शांत होण्याऐवजी आपल्यावरती क्रोधित होतील आणि म्हणूनच आपल्याला काही गोष्टींची काळजी घेऊनच या दिवशी या वस्तू अर्पण करायच्या आहेत. अत्यंत खास वर्षातून एकदा हा महाशिवरात्रीचा दिवस येत असतो. त्यामुळे आवर्जून आपल्याला शिवलिंगावरती बेलपत्र आणि जल हे अर्पण करायचेच आहे.